आणि oh my God, just a second. शांत जागी बसा. ओके. डोळे बंद. एक दीर्घ श्वास घ्या. डीप ब्रीथ इन, होल्ड अँड रिलीज. ओके. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. जस्ट चॅट विंडो मध्ये माझा आवाज येत असेल तर जस्ट थम्स अप द्या, सो दॅट इट विल बी क्लिअर टू मी. आणि ओके. डोळे बंद. लक्ष फक्त श्वासावर केंद्रित करा आणि मी जे काही सांगतोय ते नीटपणे ऐका. एकूणच आपण सगळेजण आपल्या भूतकाळातील, वर्तमान काळातील आणि भविष्य काळातील चिंतांचा सतत विचार करून आपल्या मनात नकारात्मकता प्रोग्राम करून ठेवले. त्यामुळे आपल्या मनात नकारात्मकतेची खूप जळमटं जमलेली आहेत. त्यामुळे एकूणच आपल्या मनाची, आपल्या मेंदूची वॉटर लेवल खूप डिस्टर्ब झालेली आहे. ती क्लेन्झिंग करणं आपलं प्राईम मोटो आहे किंवा प्राईम कर्तव्य आहे. आता माझ्या मागे रिपीट करा. माझ्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतोय. मी कबूल करतो की माझ्या आयुष्यात जे काही घडलंय, जे काही घडतंय आणि जे काही घडणार आहे त्याला फक्त आणि फक्त मीच जबाबदार आहे. कोणतीही नकारात्मक लोक, कोणतीही नकारात्मक परिस्थिती आणि कोणतीही नकारात्मक गोष्ट यांना कुठेतरी मीच आकर्षित केलंय. मी याला कधीच कोणाला दुसरा दोष देणार नाही. आज मी या नकारात्मकतेचा संपूर्ण ताबा घेतला आहे. या नकारात्मकतेतून, या बंधनातून मी आज स्वतःला संपूर्णपणे मुक्त करणार आहे. असा विचार करा. आज आपण पर्वतारोहण करणार आहोत, म्हणजेच काय, रॉक क्लाइम्बिंग करणार आहोत आपण आज. त्याच्यासाठी आपण आज आपली बॅग भरतोय. आपली बॅग भरताना आपल्या मनात संमिश्र भावना येत आहेत. काही खूप आनंदाच्या आहेत आणि काही काळजीच्या आहेत, काही भीतीच्या आहेत. कारण खूप दिवसात आपण काही गिर्यारोहण केलेलं नाहीये, पर्वतारोहण. त्यामुळे ते नीट होईल ना, मला ते जमेल ना, अशा एक ना अनेक शंका येत आहेत. पण त्याचबरोबर खूप आनंद होतोय की मी खूप दिवसांनी माझ्या आवडत्या सगळ्या मित्रांना भेटणार आहे, कुठेतरी फिरायला जाणार आहे. खूप आनंद होतोय याचा. असे एकूणच पॉझिटिव्ह आणि थोडेसे निगेटिव्ह किंवा चिंतेचे विचार घेऊन आपण बॅग भरून निघालो आहोत. आता हळूहळू श्वास आत घ्या. श्वास घेताना कल्पना करा की तुम्ही एका सुंदर पर्वताच्या पायथ्याशी उभे आहात. तुमच्या समोर मोठा पर्वत उभा आहे. शांत, भव्य आणि प्रेरणादायी. हवा थोडीशी थंड आहे, पण ताजी आणि एकदम स्वच्छ. त्या हवेची झुळूक आपल्या त्वचेला स्पर्श करून जात आहे. त्या सूर्याची खुली किरणं खूप हवीहवीशी वाटतायत, खूप सुखद आहेत. पर्वत खूप उंच आहे, पण त्याचं सौंदर्य, त्याची शांतता तुम्हाला खूप आकर्षित करते. आज तुमचं ध्येय 100% निश्चित आहे की मी त्या शिखरावर पोहोचणारच. तुम्ही चालायला हळूहळू सुरुवात केलेली आहे. प्रत्येक पाऊल आपला एक श्वास आहे. सगळ्यात पहिलं पाऊल म्हणजे आत्मविश्वास.
दुसरं पाऊल म्हणजे धैर्य. तिसरं पाऊल म्हणजे समर्पण. पायाखाली दगड आहेत. कधी वाट सरळ आहे, तर कधी खूप वळणावळणाची आहे. पण तुम्ही थांबत नाही आहात. मनात एक विचार आहे की हे शिखर माझं आहे. तुम्ही अर्ध्यावर पोहोचलेत सुद्धा, पण तुम्ही थांबत नाही. मनात एक सतत विचार आहे की मला ते शिखर सर करायचंय. अजून 10 पावलं चालल्यावर तुम्हाला थोडासा थकवा जाणवतोय. थोडीशी धाप लागते. म्हणून तिथेच एका असणाऱ्या मोठ्या खडकावर तुम्ही शांत थांबताय. एक खोल श्वास घेताय. त्या श्वासाकडे लक्ष घ्या. थोडीशी धाप लागली आहे तुम्हाला. श्वास फुललाय. आतला आवाज तुम्हाला सांगतोय की माझ्यात अपार शक्ती आहे आणि हाच अडथळा मला आयुष्यात शिकवतोय. आणि तुम्ही परत चालायला सुरुवात करता. तेवढ्याच हिमतीने, तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच आपल्या दांडग्या आत्मविश्वासाने. पण आता चालणं सुखकर झालंय आणि हलकं पण वाटतंय आता तुम्हाला. हवा अजून थंड आहे, पण मनात उष्णता आहे ती आतल्या जिद्दीची. आणि तुम्ही फायनली त्या उत्तुंग शिखरावर पोहोचले आहात. बघा, ती सूर्यकिरणं तुमच्या चेहऱ्यावर पडतायत. किती सुखकर वाटतंय. हवा देखील थंड आहे. ते भव्य आकाश तुमचं हसून आणि प्रेमाने स्वागत करतंय की वेलकम, वेलकम, वेलकम. आकाशात विहरणारे विविध पक्षी, पक्ष्यांचा किलबिलाट खूप छान वाटतोय. तिकडे खाली वाकून बघितल्यावर तुम्हाला वळणावळणाचा घाट दिसतोय. गर्द झाडं दिसतायत आणि हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा दिसतायत. तिथे तुम्हाला खूप शांत वाटतंय आणि तुम्हाला तुमचा प्रवास करतानाचा संघर्ष आणि मिळालेलं आपलं यश करून खूप आनंद होतोय. आता तुम्ही दोन्ही हात पसरून उभे आहात आणि मोठ्याने ओरडून म्हणताय की मी सक्षम आहे, मी शांत आहे, मी मुक्त आहे, मी पूर्ण आहे. माझा प्रवास एकदम सुंदर होता. माझं ध्येय स्पष्ट आहे आणि मी स्वतःवर खूप प्रेम करतो. सो रिपीट आफ्टर मी. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता या शिखरावरच आज आपण बसून आपलं मेडिटेशन करणार आहोत. आजचा विषय आहे आपलं करिअर. आता हळूहळू आपण आपल्या मनाच्या अंतर्मनामध्ये आपण प्रवेश करतो. तुम्हाला आठवतंय आपण बॅग भरताना जी काळजी करत होतो, ज्या मनात शंका येत होत्या, त्या शंका म्हणजेच पहिल्या कॉलम मध्ये लिहिलेल्या आपल्या करिअर बाबतची खंत. कित्येक वर्षापासून जळमटासारख्या साठून राहिलेल्या व्यथांना आठवा. त्या तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता आपल्याला स्वतःशी संवाद साधायचा आहे. माझ्या मागे म्हणा, योग्य संधी असून सुद्धा मला ती गमवावी लागली. थोडंसं धाडस, थोडंसं डेअरिंग केलं असतं ना, तर आजची परिस्थिती यार खरंच खूप वेगळी झाली असती.
स्वतःच्या सिक्युरिटीसाठी न आवडत्या कामात आणि नोकरीत राहावं लागतंय. आत्मविश्वासाच्या मोठ्या संध्या मला गमवाव्या लागल्या. बदल स्वीकारायला मन तयार नव्हतं, म्हणून करिअरमध्ये मला पुढे जाता नाही आलं. घरातल्या परिस्थितीमुळे किंवा आर्थिक अडचणींमुळे किंवा काही अन्य कारणांमुळे मला हवं तसं, हवं तेवढं शिक्षण नाही घेता आलं. मला माझ्या आयुष्यात योग्य मार्गदर्शक नाही मिळाला. ज्या ज्या कोणी हाउसवाईफ्स आहेत त्यांनी म्हणा, घराच्या जबाबदाऱ्यांमुळे मला इच्छा असून देखील घराच्या बाहेर पडून नोकरी किंवा काम नाही करता आलं. माझं करिअर नाही बनवता आलं. असं असलं तरी मी या सगळ्या व्यथांचा आणि त्यामुळे आलेल्या निगेटिव्हिटीचा मी आज स्वीकार करतोय किंवा करतेय. या सगळ्या परिस्थितीची मी एकूणच जबाबदारी घेतो आणि या निगेटिव्ह, या दुःखाच्या, या टॉक्सिक त्रासातून स्वतःला मुक्त करतोय. या दुःखाला, या त्रासाला एकूणच मी शरीराबाहेर टाकण्यासाठी आता होपोनोपोनोची प्रार्थना म्हणणार आहे. सो रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता बॅग भरताना जो काही आनंद झाला होता, जी काही एक्साइटमेंट होती, म्हणजे आपण आपल्या दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेल्या करिअर बाबतचा असणारा आनंद, या सगळ्या आनंदाच्या गोष्टी आठवा आणि त्या डोळ्यासमोर आणा. आता आपण त्या सगळ्या गोष्टींना एक्नॉलेज करणार आहोत आणि चेहऱ्यावर एक छानसं हसू असू द्या. एक अचीव्हमेंटचा आनंद असू द्या. आत्तापर्यंत तुम्ही जे काही कमावलंय, तुमच्या शिक्षण रूपी असेल, तुमच्या करिअर रूपी असेल किंवा पैशाच्या रूपाने असेल, त्याच्याबद्दल चेहऱ्यावर एक छानसं स्मितहास्य येऊ द्या. आणि माझ्या मागे म्हणा, मला जे काम आवडतं तेच मी करतोय. मला स्वतःच्या मूल्यांची सुसंगत भूमिका निभावायला आवडतीये. विद्यार्थ्यांना शिकवणं, क्लायंटना मदत करणं, टीमला लीड करणं, मार्गदर्शन करणं, यामुळे इतरांवर सकारात्मक परिणाम घडतायत. मला खूप आनंद आहे याचा, की मला मनासारखं शिक्षण करायला मिळालं. मला माझी नोकरी, माझं काम मिळालंय. मी खूप 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 खुश आहे. हाउसवाईफनी म्हणा, की घर सांभाळणं काही सोपं नाहीये. ते खूप अत्यंत चॅलेंजिंग काम आहे, जे मी अतिशय चोखपणे पार पाडतेय. हा आनंद, हे प्रेम, हे सुख 10x ने वाढण्यासाठी रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you.
I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता जेव्हा पर्वताच्या पायथ्याशी आपण उभे होतो, जिथे आपण आपले ध्येय एकदम फोकस पद्धतीने निश्चित केलं होतं, की आज या पर्वताच्या शिखरावर मी पोहोचणारच आहे. आता तेवढ्याच जिद्दीने तिसऱ्या कॉलममध्ये लिहिलेली तुमची ध्येय आठवा. तुमच्या ती डोळ्यासमोर आणा. आज आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. माझ्या मागे रिपीट करा. माझी सगळी ध्येय पूर्ण करण्याची ताकद माझ्यात आहे. तो आत्मविश्वास आहे, ती जिद्द आहे. जे काही कष्ट घ्यायला लागतील ते घेण्याची माझी तयारी आहे. ते हार्डवर्क करण्याची तयारी आहे. आणि मला माहिती आहे, की मी तेवढा हुशार आहे आणि मी ते नक्कीच करू शकतो. मी ते माझ्या आयुष्यात नक्कीच मिळवणार आहे. माझ्या ध्येयाला योग्य ते खत-पाणी मिळणार आहे. मला योग्य तो मार्गदर्शक मिळणार आहे आणि माझं एकूणच आयुष्याची जी ध्येय आहेत ती मला मिळणार आहेत. मी या सगळ्या ध्येयांचा मनापासून आदर करतो. मला दिसतंय, मला समजतंय, मला कळतंय, की मी त्या योग्य मार्गावर आहे. मी स्वतःच्या क्षमतेवर, स्वतःच्या एकूणच माइंडसेटवर संपूर्ण विश्वास ठेवतो आणि आपली सगळी ध्येय पूर्ण करण्यासाठी आता आपण रिपीट करूया आपली प्रार्थना. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता तुम्हाला आठवतंय आपण जेव्हा पर्यारोहण करत होतो, तेव्हा कधी-कधी पायाखाली दगड येत होते. वाटेमध्ये काटेरी झुडपं होती. कधी वाट वळणाची होती. ही एकूणच येणारे अडथळे, वळणदार वाट म्हणजे आपल्या करिअरमध्ये असणाऱ्या अडथळ्यांची चौथ्या कॉलम मधली लिस्ट. आता हे अडथळे आठवा आणि आपल्या डोळ्यासमोर आणा. आता माझ्या मागे म्हणा, की लॅक ऑफ कॉन्फिडन्स असू दे किंवा स्पष्ट ध्येयाचा अभाव असू दे, या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास नसेल किंवा योग्य मेंटॉर मिळत नसेल,
असमाधान असेल, कंटाळा असेल, आळस असेल, कॉम्पिटिशन असेल किंवा कुठलंही कारण असेल किंवा आर्थिक अस्थिरता असेल किंवा कुटुंबाकडून जर का सपोर्ट नसेल, ह्या सगळ्या अडथळ्यांचा मी स्वतः पर्सनली स्वीकार करतोय. I accept that there will be lot of obstacles to achieve these things. या सगळ्याची जबाबदारी मी मनापासून स्वीकारतोय. मनाच्या आतल्या प्रत्येक कंगोऱ्यापासून ही जबाबदारी मी घेतोय आणि जी ऑब्स्टॅकल्सची निगेटिव्हिटी आहे ती माझ्यातून संपूर्णपणे मी मुक्त करतोय. या सगळ्या अडथळ्यांना पार करून जायची हिंमत माझ्यात आहे, माझ्यात आहे, माझ्यात आहेच. या हिमतीने आपण ऑब्स्टॅकलला पार करून आपल्या ध्येयाकडे आनंदाने कूच करण्यासाठी रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता या पर्वतावर चढताना सरळ आलेली वळणे किंवा सुखद आलेला उतार म्हणजे आपल्या 5व्या कॉलम मध्ये लिहिलेली तुमची स्ट्रेंथ, तुमची सपोर्ट सिस्टम याची लिस्ट आठवा. तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता आपल्याला त्याच्याशी संवाद साधायचा. माझ्या धैर्याला आणि माझ्या चिकाटीला मी स्वतः मनापासून खूप 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 धन्यवाद देतो. त्यांनी मला प्रत्येक अडथळ्यातून पुढे नेलंय. माझ्या आत्मविश्वासामुळे मी स्वतःवर विश्वास ठेवू शकलोय, त्यासाठी मी कृतज्ञ आहे. माझ्या सर्जनशीलतेने मला नव्या 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 दिशा दाखवल्या, त्यासाठी मी मनापासून आभारी आहे. माझ्या शांततेने मला गोंधळातही स्थिर राहायला शिकवलं, त्यासाठी मी मनापासून आभारी आहे. माझ्या कुटुंबाच्या प्रेमासाठी आणि विश्वासासाठी मी खूप कृतज्ञ आहे. त्यांनी मला राहायला मदत केली. माझ्या बरोबर नेहमी ते मागे एका मोठ्या छतासारखे उभे राहिले. मला आयुष्यात मिळालेल्या सगळ्या मार्गदर्शकांमुळे, माझ्या मेंटॉर्समुळे, दिलेल्या दिशेमुळे मला माझं ध्येय समजू शकलं. मी त्यांचा मनापासून ऋणी आहे. आता दोन्ही हातांना आपल्या छातीवर प्रेस करा. असं इमॅजिन करा की हे दोन्ही हात खूप मोठे शक्तिशाली मॅग्नेट्स आहेत, जे आपल्या शरीरातील उरली सुरलेली निगेटिव्हिटी, नकारात्मकता प्रत्येक पेशीतून खेचून घेत आहेत. आता आपले हात जड होत आहेत, कारण ही सगळी निगेटिव्हिटी आता आपल्या हातात आली आहे. तो ते हात एकमेकांवर रब करा आणि इमॅजिन करा की ही सगळी निगेटिव्हिटी ही या युनिव्हर्स मध्ये रिलीज होऊन नष्ट होते. सगळी निगेटिव्हिटी युनिव्हर्स मध्ये आपण नष्ट करून टाकलेली आहे. आता तुम्ही सगळ्या ताणतणावातून मुक्त झालेले आहात. तुम्हाला एखाद्या पिसाप्रमाणे हलकं वाटतंय. आता माझ्या मागे रिपीट करा. आय एम पॉझिटिव्ह, आय एम हेल्दी, आय एम लव्ह, आय एम वर्दी, आय एम कॉन्फिडंट,
I'm magical. I'm strong. I'm blessed. I'm happy. I'm successful. I'm motivated. I'm lucky. I'm thankful. And I'm very, 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 very powerful. मी एक पैशाचं भलं मोठं मॅग्नेट आहे. मला समृद्धी प्राप्त झालेली आहे. समृद्धी म्हणजे काय? छानसं आरोग्य, निरोगी मन, समाधान, ऐश्वर्य आणि उत्तम नातेसंबंध. आता माझं मन, माझं शरीर, माझं आत्मा एकदम बॅलन्स स्टेटला आलाय. मला खूप शांत वाटतंय. तुम्ही तुमच्या यशाच्या शिखरावर पोहोचले आहात. तुम्हाला पर्वताच्या शिखरावर पोहोचल्यावर जसा आनंद झाला होता ना, तसाच आनंद ह्या क्षणाला होतोय. बघा, तुम्हाला तुमचं आवडीचं काम करायला मिळतंय. तुमच्या मूल्याशी सुसंगत अगदी तसंच काम मिळालंय. मग भले ती कुठल्याही प्रकारची नोकरी असो किंवा तुमचा वैयक्तिक व्यवसाय असो. तुमचा आत्मविश्वास कितीतरी पटीने वाढलाय. तुम्हाला तुमचे स्वतःचे निर्णय योग्य रीतीने घेत आहात. तुमच्या कामाची वेळोवेळी प्रशंसा होते आणि त्याचा तुम्हाला योग्य मोबदला मिळतोय. तुमचं वर्क लाईफ बॅलन्स एकदम योग्य पद्धतीने होतंय. तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारचं समाधान मिळतंय. तुमच्या वैयक्तिक जीवनात एक वेगळीच शांतता आली आहे. तुम्ही वेळेचं मॅनेजमेंट आणि तुमचं मेंटल पीस चांगल्या प्रकारे तुम्ही करताय. तुमची सगळी स्वप्न साकार झाली आहेत. तुम्ही खूप सुखी झालेले आहात. आता पुढील 1 मिनिट मी तुमच्याशी काहीही बोलणार नाहीये. तुम्ही फक्त या यशाच्या शिखरावरची ही शांतता, हा आनंद, हे समाधान, हा आत्मविश्वास अनुभवा. ऑल राईट. दोन्ही हात एकमेकांवर रब करा. एनर्जी जनरेट करा. तुमच्या डोळ्यांना लावा, कपाळाला लावा, गालांना लावा, चेहऱ्यावरून हात फिरवा आणि तुमचे डोळे हळूहळू उघडा. बाजूला असलेलं सुपरचार्ज पाणी आठवणीने प्या. त्याने तुम्हाला खूप चांगली एनर्जी मिळेल. All right. Okay. So that comes to the end of today's meditation. Thank you so much. Sorry, आज मला जरा लेट झाला. मला कामावरून यायला लेट झाला आणि ट्रॅफिक पण लागला. सो आज स्टार्ट करायला थोडा लेट झाला. Thank you. Thank you for considering. Okay. So anybody wants to say anything? All right. If nothing else, then we call for the session. Thanks. Thank you once again, everyone, and see you tomorrow at 9:45. Thank you very much. Take care, everyone. Bye-bye. Good night.